मयत शेतकऱ्यांच्या वारसांना कर्जमाफी कधी? पोर्टलची तांत्रिक अडचण दूर करण्याची भाजपची मागणी। अमरावतीत अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र मयत शेतकऱ्यांच्या वारसांना कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी भाजपकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे। पोर्टलवर मयत शेतकरी असा स्वतंत्र पर्याय उपलब्ध नसल्याने वारसांची केवायसी, फार्मर आयडी आणि इतर प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी येत असल्याचा दावा भाजपने केला आहे। परिणामी पात्र मयत शेतकऱ्यांचे वारस कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर पोर्टलवर मयत शेतकऱ्यांची नोंद करण्यासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून द्यावी, संबंधित बँकांना स्पष्ट सूचना द्याव्यात आणि वारसांची केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी अशी मागणी करण्यात आली आहे। भाजप भातकुली तालुक्याच्या वतीने तालुकाध्यक्ष सोपान उर्फ योगेश गुडधे आणि संजय गुडधे यांनी 19 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। या तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून पात्र शेतकरी कुटुंबांना कर्जमाफीचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। मी आज भारतीय जनता पक्ष अमरावती जिल्हाच्या वतीने ग्रामीणच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो की महायुती सरकारने भूतोना भविष्यती अशी कर्जमुक्तीची योजना राजमाता अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना शेतकऱ्यांसाठी राबवली व या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना त्याचा चांगल्या पद्धतीनं फायदा होत आहे व शेतकरी कर्जमुक्त होत आहे। पण त्याचबरोबरीनं ह्या योजनेमध्ये जे शेतकरी ह्या 5 वर्षामध्ये मयत झाले अशा मयत शेतकऱ्यांची संख्या अमरावती जिल्ह्यामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे। परंतु सध्याच्या स्थितीत ज्या पोर्टलवर केवायसी करण्यात येत आहे त्या पोर्टलवर मयत शेतकऱ्याच्या नावाने केवायसी होत नाही आहे व शेतकरी मयत शेतकऱ्याचे नातेवाईक जेव्हा बँकेत जात आहेत तेव्हा बँकांकडनं उडवाउडवीचे उत्तर देत आहे। हा शेतकरी पात्र आहे परंतु केवायसीच्या अडचणीमुळे त्या मयत शेतकऱ्याच्या कुटुंबाला किंवा त्याच्यावरचा असलेला बोजा कमी होत नाही आहे। यासाठी आम्ही आज कलेक्टर साहेबांना भेटण्यासाठी आलो आहे की मयत शेतकऱ्यांचा मृत्यूचा दाखला घेऊन किंवा वारसाचे प्रमाणपत्र घेऊन त्यांना सरळ कर्जमुक्तीचा लाभ देण्यात यावा व इतर शेतकऱ्यांसोबत मयत शेतकऱ्यांच्या सुद्धा कुटुंबाला या ठिकाणी न्याय देण्यात यावा अशी विनंती करण्यासाठी, असं निवेदन देण्यासाठी आम्ही भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत।